Hello students, today we are going to see three numerical problems, exercise numerical problems. Question number 19, question number 20 and question number 24. So what are the problems? Listen and try to understand them. This one, calculate the energy radiated in 1 minute by a black body of surface area 100 cm square. एक ब्लॅक बॉडी आहे आणि तिचा सरफेस एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. मीन्स 1 मीटर इन लेंथ 1 मीटर इन ब्रेथ, दॅट इज 100 सेंटीमीटर बाय 100 सेंटीमीटर. तर अशी एक ब्लॅक बॉडी आहे आणि ती दर मिनिटाला एक मिनिटाला किती एनर्जी रेडिएट करेल when it is maintained at की जिचं टेम्परेचर 227 डिग्री सेल्सिअस आहे. आता बघा असा प्रॉब्लेम आपण याच्या मागच्याच पिरियडमध्ये सेम टू सेम प्रॉब्लेम पाहिला. फक्त तिथं 200 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया होता आणि इथं टेम्परेचर 127 होतं. आता जनरली हे 27 का देतात? कारण 273 ऍड केले तर बरोबर राऊंड फिगर नंबर बनतो. जनरली असं देतातच ते 27 127 227 असं. तर आता समजला मग प्रॉब्लेम काय आहे की एक ब्लॅक बॉडी आहे की जिच्या सरफेस एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे आणि तिचं टेम्परेचर 227 डिग्री सेल्सिअस आहे. तर ती एका मिनिटाला इन 1 मिनिट किती एनर्जी रेडिएट करेल. म्हणजे क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी और एनर्जी रेडिएटेड क्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. क्यू लक्षात ठेवा. आता काय काय गिव्हन फॅक्ट दिलेले आहेत तर बघा, एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. सेंटीमीटरला मीटर बनवण्यासाठी 10⁻² आणि 2 टाइम्स करायचं म्हणजे 10⁻⁴. तर 100 × 10⁻⁴. परत हा 100 म्हणजे 10 स्क्वेअर प्लस 2, 10 स्क्वेअर किंवा 10⁻². आता 10⁻² आणि 10⁻⁴ किती राहील? 10⁻² मीटर स्क्वेअर मध्ये. याला कॅल्क्युलेशन केलं. फॉर सिम्प्लिसिटी असं बनवलेलं कधी पण सोपं. आता टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी 227 आहे, पण ते डिग्री सेल्सिअस मध्ये आहे. त्याला 273 ऍड केला तर आपल्याला केल्विन मध्ये बनवता येईल. त्याच्यानंतर सिग्माची व्हॅल्यू गिव्हनच असते 5.67 × 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर केल्विन रेज टू 4 आणि टाइम 1 मिनिट मी 60 सेकंड्स दिलेला आहे. मग एनर्जी रेडिएटेडचा फॉर्म्युला Q बाय स्टीफन्स लॉ, Q अपॉन 80 इज इक्वल टू सिग्मा T रेज टू 4. तो 80 अपॉन इकडे शिफ्ट केला तर Q इज इक्वल टू सिग्मा 80 × T रेज टू 4. हे ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे, हा टाइम आहे. आणि सिग्माची व्हॅल्यू बघा, सिग्माची व्हॅल्यू 5.67 × 10⁻⁸ पुटअप केली. एरिया 10⁻² पुटअप केला. टाइम 60 सेकंड्स SI युनिट्स मध्ये कन्वर्ट केला. मिनिट असेल तर सेकंड. त्याच्यानंतर T रेज टू 4 ॲब्सोल्यूट टेम्परेचर किती आहे? 500 केल्विन. तर 500 रेज टू 4. आता याला सिम्प्लिफाय 500चा पॉवर 4 कसा करायचा? तर 5 × 100 मीन्स 10 स्क्वेअर चा 4th पॉवर असं करायचं. याला सिम्प्लिफाय. मग 5च्या पण 4th पॉवर आणि 10 स्क्वेअरच्या पण 4th पॉवर. तो काय बनेल? 10⁸. तर हा बनला बघा. तर असं सिम्प्लिफिकेशन करता यायला पाहिजे. तर 5.67 ॲज इट इज, नंतर 10⁻⁸ ॲज इट इज, 10⁻² ॲज इट इज, 60 जसाच्या तसा. फक्त याला सिम्प्लिफाय केलं 5⁴ × 10⁸. मग आता -8 10⁻⁸ आणि 10⁻+8 कॅन्सल आउट. त्याच्यानंतर हा 10⁻² म्हणजे डिवाइड बाय 100 आहे, म्हणजे 60 डिवाइड बाय 100 आहे. मग याला सिम्प्लिफाय कसं करणार? तर 0.60 बनेल. हा 5.67 ॲज इट इज आणि यांचं
कॅल्क्युलेशन केलं तर ते 0.60 समजलं की नाही. 60/10². हा 10⁻²ला खाली पॉवर आणला तर 10² म्हणजे 100. मग 60/100 मीन्स 0.60, 0.60. आणि 5च्या 4th पॉवर म्हणजे 5ला 4 वेळेला मल्टिप्लाय करायचं. 5 × 5 × 5 × 5. मग 5 5 25 आणि ते अजून 25 25 25 किती झाले 625. बरं, ह्यांचा प्रॉडक्ट सिम्पली करायचा आणि तो जो येईल तो दॅट मच अमाऊंट ऑफ ज्यूल्स इज द एनर्जी लिबरेटेड और रॅडिएटेड और एमिटेड बाय द बॉडी, ब्लॅक बॉडी. ओके, व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम इट इज. 2 मार्क्स वेटेज. आता ह्याचं वेटेज जास्त आहे, 3 मार्क्स असेल. तर बघा, a small blackened solid copper sphere. एक छोटासा कॉपरचा स्फिअर आहे आणि तो ब्लॅकन्ड म्हणजे त्याच्यावर ब्लॅक कलर दिलेला आहे, कोटिंग केलेली आहे किंवा माखलेला आहे, असा ब्लॅक कलर त्याला दिलेला आहे. ओके, तर हा स्फिअर आहे. अ स्मॉल ब्लॅकन्ड सॉलिड कॉपर स्फिअर. कॉपर म्हणजे तांब्याचा तो आहे की ज्याची रेडियस 2.5 सेंटीमीटर आहे. ही रेडियस त्याची 2.5 सेंटीमीटर आहे. आता रेडियस देण्याचा काय हेतू असेल तर एरिया आपल्याला फाइंड आउट करावा लागणार आहे. एरिया लागतो आपल्याला. मग एरिया रेडियसवरून कसा फाइंड आउट करणार? सरफेस एरिया ऑफ द स्फिअरच्या फॉर्म्युला काय 4πr² ने आपण ते फाइंड करणार. बरं, हा स्फिअर जो आहे की ज्याची रेडियस 2.5 सेंटीमीटर आहे इज प्लेस्ड इन अन इव्हॅक्युएटेड चेंबर. या स्फिअरला एक हवा बंद, इव्हॅक्युएटेड म्हणजे ज्याच्यात हवा नाही, अशा चेंबरमध्ये, ह्या चेंबरमध्ये त्याला ठेवलेला आहे. इज प्लेस्ड इन अन इव्हॅक्युएटेड चेंबर, जिथं हवा नाही, चेंबर. आणि चेंबर इज मेंटेन्ड ॲट 100 डिग्री. म्हणजे हा बाहेरचं टेम्परेचर म्हणजे T0 हे किती आहे 100 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, ॲट व्हॉट रेट एनर्जी मस्ट बी सप्लाइड टू द कॉपर स्फिअर टू मेंटेन इट्स टेम्परेचर ॲट 110 डिग्री. मग याचं टेम्परेचर आपल्याला 110 डिग्री करायचं आहे, तर किती एनर्जी द्यावी लागेल? व्हॉट मस्ट अमाऊंट ऑफ एनर्जी टू बी सप्लाइड. समजते? मस्ट बी सप्लाइड टू मेंटेन इट्स टेम्परेचर. इट्स म्हणजे हुज दॅट ब्लॅक सॉलिड कॉपर स्फिअर्स टेम्परेचर 110. सिग्मा दिलेला आहे. अँड ट्रीट द स्फिअर ॲज अ ब्लॅक बॉडी. या स्फिअरला आपण ब्लॅक बॉडी ट्रीट करा म्हणजे मानून घ्या. बघा, आता इथं ब्लॅकन्ड म्हटलं होतं तेव्हा हे सांगायची पण गरज नव्हती, परंतु त्याने अजून क्लिअर सांगितलंय ट्रीट स्फिअर ॲज अ ब्लॅक बॉडी. असा ब्लॅकन्ड आला तर ब्लॅक बॉडी समजून घ्यावे, लक्षात ठेवा. मग आता प्रॉब्लेम समजला की नाही? हे बघा, ए स्मॉल ब्लॅकन्ड सॉलिड कॉपर स्फिअर. हा सॉलिड म्हणजे स्थायू, सॉलिड स्टेटमध्ये आहे तो, सॉलिड लिक्विड गॅस. तर सॉलिड म्हणजे भरीव पण होतो. मग तो भरीव आहे. इथं सॉलिडचा अर्थ काय घ्यायचा? भरीव, भरलेला, पोकळ नाही, हॉलो नाही. ए स्मॉल ब्लॅकन्ड सॉलिड कॉपर स्फिअर ऑफ रेडियस 2.5 सेंटीमीटर की ज्याची रेडियस 2.5 सेंटीमीटर आहे इज प्लेस्ड इन अन इव्हॅक्युएटेड चेंबर. इव्हॅक्युएटेड म्हणजे हवा नसलेला चेंबर. इज मेंटेन्ड ॲट 100 डिग्री सेल्सिअस. आणि तो चेंबरचं टेम्परेचर किती आहे 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे त्याचं हे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग आपण कन्सिडर करणार आहे. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, कारण हा इव्हॅक्युएटेड चेंबर ॲक्ट्स ॲज अ सराउंडिंग. मग सराउंडिंगचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. तर आता पुढचा क्वेश्चन आहे ॲट व्हॉट रेट एनर्जी मस्ट बी सप्लाइड. एनर्जी त्या स्फिअरला द्यावी लागेल. ॲट व्हॉट रेट, किती रेटने की त्याचं टेम्परेचर मेंटेन राहील, कॉन्स्टंट राहील 110.
बरोबर. तुम्ही टेम्परेचर दिलं का तो काय करेल, बाहेर सोडून देईल, सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त होईल. पण त्याचं टेम्परेचर 110च आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. म्हणून किती रेटने, रेट विचारलाय बघा, रेट dq/dt. आता dq/dt काय आहे बघू आपण. रेट तर आपला फॉर्म्युला असा आहे बघा, Q = सिग्मा AT × T⁴. हा टाइम इकडे डिवाइड केला Q/T, म्हणजेच dq/dt. स्मॉल अमाऊंट असेल तर dq/dt आणि मेजर अमाऊंट असेल तर Q/T. या dq/dt ला म्हणजे इथला जो T होता स्मॉल, तो इकडे डिवाइड झाला Q/T और dq/dt, दॅट इज कॉल्ड एज रेट. तर हा रेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ट्रीट द स्फिअर ॲज अ ब्लॅक बॉडी, आणि स्फिअरला ब्लॅक बॉडी समजूया. आता गिवन फॅक्टमध्ये बघा, रेडियस ऑफ द स्फिअर दिलेली 2.5 सेंटीमीटर. मग तिला कन्वर्ट केलं सेंटीमीटरच्या मीटरमध्ये. कसं कन्वर्ट करतात, डिवाइड बाय 100 और 100 म्हणजे 10². खालचा वरती आणला 10⁻². 2.5 × 10⁻² मीटर. त्याच्यानंतर T0, आपण T0 कशासाठी यूज करतो, टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग 100 डिग्री आहे. 100 मध्ये 273 ॲड केले तर 373 केल्विन मध्ये. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ द बॉडी, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी किती मेंटेन करायचे आपल्याला, 110. मग 110 म्हणजे किती डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन, ॲड द दिस नंबर 273 ॲड करा. मग किती बनले, 383. म्हणजे बघा, सराउंडिंगचं टेम्परेचर थोडं कमी आहे आणि स्फिअरचं जास्त आहे. 10 डिग्रीचा फरक आहे, 373 आणि 383. तर मेटलचंच टेम्परेचर किंवा स्फिअरचंच टेम्परेचर 383 मेंटेन करायचं आहे. आणि सिग्माची व्हॅल्यू तर गिव्हन आहेच. मग आपल्याला टू फाइंड, हे गिव्हन होते. आता फाइंड काय करायचे, रेट ऑफ एनर्जी सप्लाइड, दॅट इज dq/dt. बघा, फक्त एनर्जी सप्लाइड म्हटलं, एनर्जी सप्लाइड और एनर्जी रेडिएटेड तर फक्त Q. पण रेट विचारला तर dq/dt म्हणजे इकडचा जो T आहे तो इकडे डिवाइड करायचा. लक्षात ठेवा, इथं फसवण्यासाठी बरोबर रेट हा शब्द फसवतो. रेट ऑफ एनर्जी सप्लाइड. तर dq/dt काय फरक आहे माहिती आहे ना, रेट आला तर आपण टाइम घ्यायचा, पर युनिट टाइम. आणि रेट नसेल, शब्द रेट हा वर्डच नसेल तर एनर्जी रेडिएटेड किंवा क्वांटिटी ऑफ एनर्जी रेडिएटेड. आणि Q हा जूल्स मध्ये मेजर केला जातो. आणि dq/dt कोणतं युनिट असेल बरं याचं, जूल पर सेकंड म्हणजेच वॅट. तर ह्याचे जे आन्सर येईल त्याला आपण वॅट युनिट देणार आहेत, बरोबर. रेट ऑफ एनर्जी सप्लाइड dq/dt आपल्याला फाइंड करायचं आहे. Q/T म्हणजे बेसिकली बरं, आपल्याला इथे ए लागणार आहे आणि ह्या एची तयारी आपण इथंच तयार करून घेऊया. एरिया काढायचा आहे, सरफेस एरिया ऑफ द स्फिअरचा फॉर्म्युला आहे 4πr². त्याच्यानंतर dq/dt ह्या फॉर्म्युल्याने आपण फाइंड आउट करणार आहे सिग्मा ए. जर इथं रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय अ बॉडी, बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी, आता इथं ब्लॅकच म्हटलेलं आहे, ट्रीट स्फिअर ॲज अ ब्लॅक बॉडी, म्हणून इथं आपण ई काही घेतला नाही. हे बघा, आताच याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये एक डेरिव्हेशन होतं आणि ते रेट ऑफ लॉस ऑफ हीटचं व्हेरी इम्पॉर्टंट मी सांगितलं होतं, आणि तो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. आता बस हे दोघं फॉर्म्युल्यांमध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या. परत मी लिहिलेले आहेत फॉर्म्युले. तर बघा, एरिया 4πr², 4 जसाच्या तसा, पायची व्हॅल्यू 3.142. हे पॉईंट नंतर 3 डिजिट घ्यावेत. बहुतेक जण 3.14 घेऊन मोकळे होतात, म्हणजे हा 2 घेत नाहीत, तो घ्यायला पाहिजे. आन्सर जास्त मोर ॲक्युरेट रेट बनत जातं. त्याच्यानंतर रेडियस स्क्वेअर म्हणजे 2.5चा पण स्क्वेअर आणि 10⁻²चा स्क्वेअर. मग हा होईल 10⁻² × 2 यांचा प्रॉडक्ट होतो. पॉवरचा पॉवर काय होतो, गुणिले होतो, मल्टिप्लाय होतो. मग 10⁻⁴. आणि 2.5 25चा स्क्वेअर काय असतो, 625. आणि 1 पॉईंट नंतर 1 डिजिट आहे, इथं 2 टाइम मल्टिप्लाय होणार आहे.
म्हणून 2 डिजिट्स. ओके, हे जसेच्या तसे याच्या स्क्वेअर केला, याच्या स्क्वेअर केला. आता काय करायचं, 6.25 इंटू 4 करून बघा, 25 येणार. हा 3.142 जसाच्या तसा, आणि 6.25 चोक किती होतात, 6.25च्या डबल 12.5, आणि 12.5च्या पण डबल 6.25च्या चोक, म्हणजे 4 वेळेला 4ने मल्टिप्लाय करायचं. तर 6.25 दुने 12.5, 12.50, आणि 12.50च्या अजून डबल 25. ओके, तर असं पण डायरेक्ट करू शकतो आपण. तर ह्यांचा प्रॉडक्ट करून घेतलाय बघा, 4 आणि 6.25च्या. हा 3.142 जसाच्या तसा, यांचा प्रॉडक्ट इथं, आणि 10⁻⁻4 जसाच्या तसा. आता यांचा प्रॉडक्ट करा, जो येईल तो, आणि 10 पॉईंट इकडे तिकडे प्रॉडक्ट करून तुम्हाला गरज आली, इथं पॉईंट आला असेल किंवा इथं आला असेल, तर याला शिफ्ट करून 1 नंबर आणि मग पॉईंट असं आन्सर असावं, आणि इकडे पॉवर काही पण येऊत मग, पण इथं 1 नंबर आणि मग पॉईंट अशा फॉर्ममध्ये आन्सर असलं पाहिजे. तर हे आन्सर येणार इतके मीटर स्क्वेअर एरिया आला. बरं, आता आपल्याला रेट काढायचं आहे, रेट ऑफ एनर्जी सप्लाइड. तर फॉर्म्युला आधीच मी एक्सप्लेन केलेला आहे, नुसत्या व्हॅल्यूज पुटअप करा बघा. सिग्माची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁻⁻8. त्याच्यानंतर एरियाची व्हॅल्यू आता जस्ट डिटरमाइन केली आपण, 7.855 इंटू 10⁻³ आणि टीची व्हॅल्यू 383च्या पॉवर 4 मायनस T0 373च्या पॉवर 4. आता बघा, इथं सगळ्यात डेंजर म्हणजे यांच्या 4 पॉवर करून त्याचं आन्सर काढायला डिफिकल्टी येते. हे बाकीचे प्रॉडक्ट इझी पडतात. मग आता बघा, आपण काय केलं, 5.67 आणि 7.855 जसेच्या तसे ठेवले, आणि हे पॉवर्स 10चे पॉवर्स -8 -3 -11. नंतर आता 4 पॉवर करायचा असेल तर लॉगने कसं सॉल्व्ह करतात, तर हा 4 आहे ना लॉगच्या पुढे मल्टिप्लाय होतो, हे लक्षात ठेवा. 4 लॉग ऑफ 383, 4 इंटू लॉग ऑफ 383. तसंच याचा पण मायनस हा सबट्रॅक्ट करायचा, -4 लॉग ऑफ 373. मग आता या दोघांचं अँटीलॉग पण सोबतच घेऊन घेऊ आपण, अँटीलॉग. मग ह्याचा लॉग बघायचा, 2 पॉईंट जो असेल तो 38च्या 3 मध्ये. कॅरेक्टरिस्टिक्स किती येईल, 3 डिजिट आहेत ना, मग 2 पॉईंट येईल, 2 पॉईंट. आणि मॅन्टिसा बघून घ्यायचा लॉग टेबलमध्ये 38च्या 3 मध्ये, आणि तो जो नंबर येईल त्याला 4ने मल्टिप्लाय केल्यावर जी येईल ती हे असेल. तसंच ह्याचंही 37च्या 3 मध्ये लॉग बघून जो लॉग असेल 2 पॉईंट समथिंग त्याला 4ने मल्टिप्लाय करा, आणि जे आन्सर येईल ते असं. मग हे अँटीलॉग मायनस अँटीलॉग. आता काय करायचं, याचा अँटीलॉग बघितला तर हा असा, याचा अँटीलॉग पाहिला तर हा येणार. हा नंबर ॲज यांचा प्रॉडक्ट आपण करू शकतो, 5.67 इंटू 7.855. यांचा प्रॉडक्ट केला तो 44.54 येणार, 10⁻11 जसंच्या तसं. आता हे अँटीलॉग मायनस हा अँटीलॉग याच्या. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, अगोदर याचा सेपरेटली अँटीलॉग बघून घ्यायचा, याच्या सेपरेटली अँटीलॉग बघून घ्यायचा. हा जो 10 आहे, जसं 12 आला तर 10⁻⁻1 घेतो, जसं इथं 10 पॉईंट आला तर 10⁻10 घ्यावे. हा प्लस असेल तर प्लस, इथं मायनस आला तर मायनस घ्यावे. मग 33, आता अँटीलॉग बघताना पॉईंट नंतरच्या घरांचाच बघतात किंवा ह्या डिजिट्सच्या बघतात, 33च्या 2 आणि 8 मध्ये, तर जो येईल तो. मग तसाच याचा पण हा बघितला, आणि याच्यामध्ये आता सबट्रॅक्शन करायची. आता बघा, तुम्हाला नंबर्सची सबट्रॅक्शन करता येते, पण पॉवर असतील तर काय करायचे, हे मुद्दाम सेम पॉवर यायला पाहिजे, सेम असतील तर ते कॉमन घेऊ शकतो असे. आणि मग राहिलं काय, या नंबरमधून हा नंबर सबट्रॅक्ट करा. 10⁻10 काय केलं, कॉमन, हा 10⁻11
ॲज इट इज जसाच्या तसा, आणि हा 44.54 जसाच्या तसा. मग याची सबट्रॅक्शन जी आली ती 0.216 आणि 10⁻+10 आणि 10⁻−11 यांचं कॅल्क्युलेशन काय येईल 10⁻−1 आणि हा 44. आता ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून एक पॉईंट कमी करा म्हणजे हा ॲब्झॉर्ब करा. तर जे आन्सर येईल 0.962 वॅट्स. दिस इज द, आता याचं वॅट युनिट असतं हा Q/T म्हणजे जूल पर सेकंड वॅट. ओके, तर तुम्ही जूल पर सेकंड लिहिलं तरी काही हरकत नाही. विसरून गेले तर त्या क्वांटिटीचे युनिट तिथं वापरायचे. जूल अपॉन सेकंड हे त्याचं युनिट असेल म्हणजेच वॅट. तर रेट ऑफ एनर्जी सप्लाईड काय येईल मग 0.962 वॅट्स. समजलं. आता पुढचा प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 20 एक्सरसाइज. एनर्जी इज एमिटेड फ्रॉम ए होल इन एन इलेक्ट्रिक फर्नेस. इलेक्ट्रिक फर्नेस म्हणजे काय? फर्नेस म्हणजे भट्टी, जिथं इलेक्ट्रिकल कॉईल लावून काहीतरी कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये भट्टी असते. बॉयलर म्हणतो त्याला, बॉयलर. आपली शेगडी, इलेक्ट्रिक शेगडी जी असते ती पण एक प्रकारची फर्नेसच आहे. ओके, किंवा ओव्हन वगैरे असं. मग एनर्जी इज एमिटेड फ्रॉम द होल इन अन इलेक्ट्रिक फर्नेस. इलेक्ट्रिक फर्नेस जे आहे, बॉयलर जे आहे कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये, तर त्याला एक छिद्र पडून गेलेलं आहे आणि त्या छिद्रामधून इतक्या रेटने हीट लिकेज होते, एमिट होते, बाहेर जाते. समजलं. बघा, एनर्जी इज एमिटेड फ्रॉम ए होल, छिद्र पडलेलं आहे कोणाला, इन अन इलेक्ट्रिक फर्नेस ॲट द रेट ऑफ 20 वॅट. आता रेटच देऊन टाकलेला आहे 20 वॅट, म्हणजे हा काय आहे dQ/dt रेडीमेड देऊन टाकलेला आहे. गिवन फॅक्ट 20 वॅट. व्हेन द टेम्परेचर ऑफ द फर्नेस इज, आता फर्नेस एक बॉडी ट्रीट करू आपण ब्लॅक बॉडी सारखं. तर व्हेन द टेम्परेचर ऑफ द फर्नेस इज 727 डिग्री सेल्सिअस, म्हणजे टेम्परेचर ऑफ द फर्नेस, भट्टी एक बॉडी आहे आणि तीला छिद्र पडलेले आहे, छिद्रामधून हीट बाहेर जाते. आता इथं सराउंडिंग म्हणजे हवा, त्या बॉयलरच्या बाहेर, फर्नेसच्या बाहेर जे पण असेल ते म्हणजे सराउंडिंग. पण सराउंडिंगचा इथं काही विचार करायची गरज नाही आहे. आता बॉयलरचं किंवा फर्नेसचं टेम्परेचर, व्हेन द टेम्परेचर ऑफ द फर्नेस किती आहे गिव्हन 727 डिग्री सेल्सिअस. याला आपण 273 ॲड करून जे बनेल ते केल्विनमध्ये असेल. ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द फर्नेस. नंतर सिग्मा तर दिलेलाच आहे. बघा, मागच्या वेळेला सिग्माची व्हॅल्यू आपण 5.67 यूज केलेली आहे आणि इथं 5.7 यूज करायला सांगितले, तीच करायची जी दिलेली आहे. हां, ते राऊंडअप केलेलं आहे. हा 6ला राऊंडअप करून 7 बनवलेला आहे, 10 × 10⁻⁸. तर व्हॉट इज द एरिया ऑफ द होल, तर ते छिद्र किती मोठं असेल, एरिया काय असेल त्याच्या. समजलं. मग dQ/dt कॅपिटल T सिग्मा हे दिलेलं आहे. मग एरिया ऑफ होल ए काढायचं आहे आणि फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, dQ/dt = E सिग्मा AT⁴. आता इथे E का घेतला आणि केव्हा घ्यावा, तर मी अगोदरच सांगितलंय, ब्लॅक हा शब्दाचा कुठंच रेफरन्स दिलेला नाही. ब्लॅक बॉडी आहे का काय, काहीच नाही. मग तेव्हा ब्लॅक नाही तर तेव्हा ई घेतात आणि त्या ईची व्हॅल्यू ही 1 पेक्षा कमी येते, कारण परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी ई हा 1 असतो. मग इथं ईचं पण काही गिव्हन फॅक्टमध्ये दिलेलं नाहीये. मग काय करायचं, तर कन्सिडर दॅट गिव्हन होल टू बी परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि मग अशा वेळेला आपल्याला गिव्हन होल हे परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे आणि त्याचा E1 असतो. फॉर्म्युला मात्र असाच लिहावा लागेल, डायरेक्ट ब्लॅक बॉडीचा फॉर्म्युला लिहिता येणार नाही आणि कन्सिडरेशन करावं लागणार आपल्याला. कारण ब्लॅक म्हटलेल्याने आपण ब्लॅक मानतोय आणि ईची व्हॅल्यू दिलेली नाहीये. हां, दिलेली नाही म्हणजे मग आपण पुढे सॉल्व करू शकत नाही असं नाही. तिला काय करायचं, अशा वेळेला परफेक्टली ब्लॅक बॉडी ट्रीट करून ईची व्हॅल्यू 1 वापरली आम्ही. पण हा इथे ई लिहायचा नाही, तर डायरेक्ट टू डायरेक्ट ई घेतलाच नाही आणि फॉर्म्युला लिहिला आणि व्हॅल्यू टाकून आन्सर काढलं तसं रॉंग जाण्याची शक्यता आहे. तर बघा, मग dQ/dt = E सिग्मा AT⁴.
मग dq/dt ची व्हॅल्यू 20 दिलेली आहे. त्याच्यानंतर e ची व्हॅल्यू 1 घेतली तर काही 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडत नाही. नंतर सिग्माची व्हॅल्यू 5.7 × 10⁻⁸. एरिया फाइंड आउट करायचा आहे म्हणून एच राहू द्या. आणि टेम्परेचर 1000⁴. आता 1000⁴ म्हणजे 1000ला 4 वेळेस मल्टिप्लाय करा. 1000 वर किती झिरो आहेत? 3 झिरोज. 3 झिरोज वाला नंबर 4 वेळेस मल्टिप्लाय करा. किती झिरोज बनतील? 10⁻12 बनतील. किती बनतील? 10⁻12. हा. मग आपल्याला एरिया काढायचा आहे तर हे दोघं नंबर काय करायचे? 20ला डिवाइड करा. 20 अपॉन हा नंबर आणि हा पण डिवाइड करा. तर आपल्याला काय मिळेल? एरिया, की जो फाइंड करायचा आहे, एरिया ऑफ द होल. मग 20 अपॉन दिस 5.7 × 10⁻⁸ आणि 1000⁴ अपॉन केला. याला कन्वर्ट केलं 10⁻12. हे समजलं का? याचे 4 पॉवर करायला फार इझी बनतं. 3 झिरोवाला नंबर आहे. 3 झिरो 4 वेळेस म्हणजे किती झाले? 3 4 जा 12. ओके. बरं. आता 10⁻⁸ आणि 10⁻12 यांचा हिशोब करून घ्या. किती राहतील? 10⁻+4. त्याला वरती नेला तर 10⁻⁻4 आणि 20ला 5.7 ने सिंपल डिव्हिजनने बरोबर 5.7 ने 20ला डिवाइड करून घ्या किंवा याला राऊंड फिगर नंबर बनवा. मग तो 10⁻4 जो हा शिल्लक येतो वरती पाठवल्यावर 10⁻⁻4 ला -3 करून घ्या पॉईंटचे ॲडजस्टमेंट आणि हे कॅल्क्युलेशन जे जमलं ते करा. बरोबर. तर हे जे येईल आन्सर 0.35 असं येणार × 10⁻³ मीटर² आणि हा एरिया असेल. एरिया इज, मग ह्या पॉईंटला आपण थोडं इकडे शिफ्ट केलं तर 3.5 असंच राहू दिलं आन्सर तरी पण यू विल गेट फुल मार्क्स, नो टेन्शन. पण पॉईंट हा बेटर फॉर्ममध्ये आन्सर पाहिजे म्हणून हा पॉईंट इथं 3 नंतर शिफ्ट केला. म्हणजे या नंबरला मोठं केलं तर याला लहान करायचं. म्हणजे लहान करायचं म्हणजे 10⁻³ पेक्षा 10⁻⁴ लहान आहे 1 डिजिटने. ओके. मग हे आलं एरिया मीटर² मध्ये. एरिया ऑफ द होल इज दॅट मच. ओके. नाउ विल स्टॉप हिअर. आता फक्त 3 किंवा 4 प्रॉब्लेम बाकी आहेत आणि ते थोडे मोठे आहेत.